नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागाचा शेवट एकदम धमाकेदारच दाखवला आहे। तर आता इथे निंबाळकरांच्या घरामध्ये नागपंचमीची पूजा मांडलेली असते, पिंडीचं पूजन केलेलं असतं आणि त्याच पूजेसाठी गुरुजी घरी आलेले असतात। आता युगंधर लगेच गुरुजींना नमस्कार करतो, बसायला सांगतो आणि गुरुजी आता म्हणत असतात की तुम्ही तर सगळे आहात, पण मुले कुठे आहेत? मुलांनाही बोलवा ना पूजेला, एवढी पवित्र पूजा आहे, कुटुंबातील सगळ्याच लोकांनीही पूजा करा। त्यावेळेला आता युगंधर म्हणतो हो ठीक आहे, मी मुलांना बोलवून आणतो। आता ऑलरेडी इकडे मिताली पृथ्वीला मनवण्याचा प्रयत्न करत असते। ती म्हणत असते दादा चल ना खाली, बघ ना किती छान नागपंचमीची पूजा मांडली आहे, अगदी आई मांडते ना तशीच पूजा मांडली आहे, एकदा बघ तरी चल आणि पूजेला तरी बसून बघ। आता पृथ्वी काहीच बोलत नसतो, तो लॅपटॉप उघडून बसलेला असतो त्याचं काम करत। आता पृथ्वी ऐकत नाही म्हणल्यानंतर मिताली लगेच प्रांजलकडे जाते। आता हा प्रांजल उघडा चिडलेला असतो मितालीवर, म्हणत असतो मिताली उगाच माझं डोकं फिरवू नकोस, मी त्या माणसासमोर अजिबात येणार नाही आणि त्या माणसासोबत पूजेलाही बसणार नाही। त्यावेळेला मिताली म्हणत असते काय रे माणूस लावलंय, तो माणूसच आपला बाप आहे हे विसरू नकोस। त्यावेळेला प्रांजल म्हणतो मिताली तू सुद्धा एक गोष्ट विसरू नकोस, ज्या दिवशी त्या माणसाने आनंदीचा हात हातामध्ये घेतला आणि तिच्याशी लग्न केलं ना, त्याच दिवशी बाप होण्याचा अधिकार त्या माणसाने गमावला आहे। आता मिताली म्हणत असते की अरे ही काही पूजा एकट्यासाठी मांडले का, एकट्याने मांडले का, आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे ना, म्हणून चला खाली। त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो मिताली प्लीज आम्हाला फोर्स करू नकोस। इकडे आता या विद्याधरचं मात्र आज काही वेगळंच नाटक दाखवलं आहे। आज जरा जास्त धनश्रीशी लाडात आलेला असतो, पण याचं खरं रूप हा लवकरच दाखवणार हे नक्की। इकडे आता धनश्री बेडवर मोबाईल बघत बसलेली असते आणि हा विद्याधर छान गाणं म्हणतच आवरायला लागलेला असतो। आता हा विद्याधर काय सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला हे गाणं म्हणतच बागडायला लागलेला असतो आणि हा एवढा खुश असतो की ज्या धनश्रीचा तो तिरस्कार करत असतो, तिचं तोंड सुद्धा पाहायला तयार नसतो, त्या धनश्रीची आज स्तुती करायला लागलेला असतो। आता हा विद्याधर धनश्री जवळ येतो, तिच्या हाताला धरतो आणि जवळ धरूनच तिला गोल गोल फिरवून तिच्याबरोबर डान्स करायला लागतो आणि आज आता तिला म्हणत असतो की धने आज काय भानगड आहे ग, आज तर खूपच सुंदर दिसायलीस की तू। त्याला धनश्री सुद्धा लाजतच म्हणत असते अहो काय बोलायलात तुम्ही। आता धनश्री म्हणत असते अहो तुम्ही असं काय बोलायलाय, आज सूर्य काय पश्चिमेकडून उगवला का? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो नाही धने आज माझा मूड खूपच चांगला आहे बघ, आणि आज तू खूपच सुंदर दिसायलीस, तसंही चंद्रावर सुद्धा डाग असतोच की, मग माणसं चंद्रावर प्रेम करत नाहीत का, करतातच। आता हे विद्याधर काय करतो, धनश्रीच्या हनवटीला धरतो आणि म्हणत असतो धने आज खरंच लय भारी दिसायलीस बघ तू। त्यावेळेला धनश्री म्हणत असते अहो आज काय पण बोलायला लागलात बघा तुम्ही। त्यावेळेला विद्याधर म्हणतो नाही बघ धने आज तू खरंच लय सुंदर दिसायला लागलीस आणि मला तर असं वाटायला लागलंय तुझ्यावर 4 ओळी कवितेच्याच लिहाव्या। त्यावेळेला धनश्री हसत असते। आता हा विद्याधरचा चांगला मूड असतो म्हणून हा धनश्रीचे चांगला वागायला लागलेला असतो आणि धनश्री सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये लगेच येते। आता ती म्हणत असते अहो तुम्ही थांबा इथे, तुमच्यासाठी मी पूजेची कपडे घेऊन येते। आता ती जात असते तेवढ्यातच विद्याधर पुन्हा तिला जवळ ओढतो आणि म्हणत असतो आज आपण खूप मजा करायची बघ, आज मी लयच खुश आहे तुझ्यावर आणि आज माझ्याकडे लय पैसे येणार आहेत, आज आपण हॉटेलला जेवायला जायचं आणि फिरायला सुद्धा बाहेर जायचं बघ। आता धनश्रीचं दोन्ही हात घेतो आणि स्वतःच्या खांद्यावर ठेवतो। आता धनश्रीला पहिल्यांदा या विद्याधरने बायकोचा मान दिलेला असतो आणि असं प्रेमाने जवळ घेतलेलं असतं, म्हणून धनश्री सुद्धा खूप भारावून गेलेली असते। आता हा विद्याधर धनश्रीला असली स्वप्न दाखवून स्वतः आवरण्यासाठी निघून जातो। तर आता इकडे या गुंडांनी खूप मोठा घोळ घातलेला असतो आणि याच गुंडांना शलाकाचा फोन आलेला असतो आणि शलाका विचारत असते की काय रे डिलिव्हरी झाली का? त्यावेळेला गुंड म्हणत असत हो अगदी व्यवस्थित, जिथे पत्ता दिला होता तिथे डिलिव्हरी झाली आहे। आता शिल्पा म्हणत असते की कुठे पोहोचवले बरं तिला, कोणत्या ठिकाणावर? त्यावेळेला ते गुंड म्हणत असतात अहो मॅडम असं काय करताय, विद्याधर सरांनी त्यांच्या घरीच तिला पोहोचवायला सांगितलं होतं ना। आता हे ऐकून चांगलीच ही शिल्पा चिडते आणि म्हणत असते तुम्ही काही मूर्ख आहात का, तुमचं काही डोकं फिरलंय का? ज्या घरापासून तिला लांब न्यायचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्याच घरामध्ये तुम्ही तिला नेऊन ठेवलं का? हे ऐकून गुंड चांगलेच हादरतात आणि म्हणत असतात अहो मॅडम असं काय करताय, विद्याधर सरांनीच आम्हाला सांगितलं होतं तिथे ठेवायला। त्यावेळेला आता ही शिल्पा
चिडते आणि म्हणत असते की मूर्ख हात एक नंबरचे, आणि त्या विद्याधरला तर मी पाहतेच आता, ठेवा फोन म्हणते आणि शिल्पा या गुंडांचा फोन कट करते. इकडे आता धनश्री मात्र चांगलीच या विद्याधरच्या स्वप्नांमध्ये रंगलेली असते. आता ही धनश्री सुखी संसाराची नुसती स्वप्नच पाहत असते आणि तिला आज वाटत असतं की ती स्वप्न खरीच व्हायला लागलीत की काय. आता ती म्हणत असते मला तर विश्वासच पटना झालाय की ह्यांनी माझा हात हातामध्ये घेतला आणि माझ्या हाताला टच केलं. त्यांनी लग्नानंतर एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा यांनी मला एवढं प्रेमाने जवळ घेतलं आणि मला स्वप्न सुद्धा दाखवली. त्यांनी मला आज हॉटेलला जेवायला नेणार आहेत, बाहेर फिरायला सुद्धा नेतो म्हटलेत. देवा, खरंच मला आज असं वाटायला लागले माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आणि माझ्या या सुखी संसाराला कोणाची सुद्धा नजर लागायला नको. आता इकडे धनश्री दृष्ट न लागण्याची भाषा करत असते, तेवढ्यातच ही दृष्ट लागते. म्हणजे शलाकाचा फोन विद्याधरला येतो. आता विद्याधर आवरण्यासाठी गेलेला असतो म्हणून धनश्री विद्याधरचा फोन हातामध्ये घेते, पाहते तर काय शिल्पाचा फोन आलेला असतो. आता धनश्री स्वतःच्या मनात विचार करत असते काय म्हणून ही बाई फोन करायला लागली बरं. आज किती वर्षांनी तरी यांचा मूड चांगला आहे, माझ्याशी चांगले वागायला लागलेत आणि या बाईशी जर आता हे बोलले तर यांचा मूड बदलणार एवढं नक्की. नाही, मला असं होऊच द्यायचं नाही असं म्हणते आणि धनश्री शिल्पाचा फोन कट करते. आता कट केल्यानंतर एक्स्ट्रा स्मार्टपणा दाखवते धनश्री ही. ती काय करते विद्याधरचा फोन स्विच ऑफच करून ठेवते. आता धनश्री स्विच ऑफ फोन करते, याच्यावरूनच विद्याधर खूप मोठा राडा करणार. आता इकडे विद्याधर मुलांच्या रूम मध्ये आलेला असतो आणि म्हणत असतो की तुम्हा सगळ्यांना पूजेसाठी गुरुजींनी खाली बोलवलं आहे, चला बरं. त्यावेळेला आता प्रांजल रागाने युगंधरला म्हणत असतो की मी नाही येणार पूजेला खाली आणि अजिबात येणार नाही. आता मिताली म्हणत असते अरे प्रांजल असं काय करतोयस, चल बरं, एवढी छान तर पूजा मांडली आहे, पूजेवर राग काढायचा नाही, तुझा बाबांच्यावर राग आहे ना, मग तो काढ, पूजेला चल बरं, चल आता. असं म्हणून मिताली प्रांजलच्या हाताला धरूनच खाली नेण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रांजल काय करतो तिचा हात हिसकावूनच लावतो. त्यावेळेला मिताली म्हणत असते अरे प्रांजल असं काय करतोयस बरं, चल खाली, तुला आपल्या आईची शपथ आहे, चल पूजेला. आता मितालीची शपथ घातल्यानंतर पृथ्वी लगेच मितालीकडे रागाने पाहत असतो. आता मिताली प्रांजलला म्हणत असते की प्रांजल आता तर तुला खाली यावंच लागेल, मी तुला आईची शपथ दिली बघ, कुणासाठी नाही निदान आपल्या आईसाठी तरी तुला पूजेसाठी खाली यावंच लागेल. आता हा प्रांजल एवढा चिडलेला असतो की म्हणत असतो काय यार मिताली तू वागतेस बरं, मला अजिबात तुझं हे वागणं आवडत नाही बघ, कशाला आईची शपथ दिलीस. बरं ठीक आहे, मी खाली पूजेला येत आहे पण फक्त माझ्या आईसाठी, नाहीतर या माणसाच्या शेजारी बसण्याची माझी अजिबात इच्छा नाही असं म्हणतो आणि प्रांजल पूजेसाठी हॉलमध्ये निघून जातो. आता मिताली लगेच पृथ्वीजवळ जाते आणि म्हणत असते दादा प्रांजल सुद्धा गेलाय, चल ना तू पण, चल लवकर उठ बरं. आता इकडे युगंधर म्हणत असतो मिताली कोणालाही तू पूजेसाठी जबरदस्ती करू नकोस आणि शपथ तर अजिबातच घालू नकोस, कारण देवाची भक्ती ही स्वखुशीने आणि आपल्या मर्जीनेच झाली पाहिजे, तरच ती पूजा फळाला जाते, नाहीतर त्याचा काहीच उपयोग नाही. कुणाला यायचंय ते येऊ देत, नाहीतर राहू दे, तू चल खाली बरं पूजेसाठी असं म्हणतो आणि युगंधर तेथून निघून जातो. आता इकडे युगंधर गेल्यानंतर मिताली पृथ्वीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत असते दादा प्लीज आईसाठी तरी असं म्हणते आणि ती हॉलमध्ये पूजेसाठी निघून जाते. इकडे आता पृथ्वी स्वतःवरच खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो उगीच हे निंबाळकर भक्तीची आणि पूजेची भाषा करत आहेत. माझ्या आईला फसवताना त्या आनंदीशी लग्न करताना यांना कळालं नाही का, आणि यांना जर असं वाटत असेल गोड गोड शब्द बोलून माझ्या मनातील राग कमी करतील तर ते शक्यच नाही. माझ्या मनातील राग आणि तिरस्कार कधीच कमी होणार नाही, कधीच नाही असं म्हणून पृथ्वी खूपच चिडलेला असतो. इकडे हा विद्याधर पूजेसाठी तयार झालेला असतो. आता इथे विद्याधर आवरून आल्यानंतर पुन्हा धनश्रीशी नाटक सुरू करतो. तिला आता जवळ घेतो आणि म्हणत असतो धने बोल बरं आज कुठे जेवायला जायचं, कुठल्या हॉटेलला जेवायला जायचं. त्यावेळेला धनश्री म्हणत असते अहो तुम्हाला चुलीवरचं मटण आवडतं ना, मग आपण तिकडेच ते मटण खाण्यासाठी जाऊया ना. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो धने तू आज म्हणशील ते होणार बघ, आज तुझी मर्जी सगळी खरी होणार असं म्हणून हा विद्याधर लईच लाडात आलेला असतो या धनश्री बरोबर. तेवढ्यातच आता इकडे फोनची रिंग वाजते. आता धनश्री म्हणत असते अहो असं काय करताय, फोन वाजतोय ना. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो अगं वाजू देल ग. त्यावेळेला धनश्री म्हणत असते अहो शिल्पाताईंचा फोन असेल ना. त्यावेळेला विद्याधर म्हणतो ही शिल्पाताई ना केव्हाही फोन करते,
आता असं म्हटल्यानंतर धनश्रीला तो सोडतो. आता धनश्री फोनकडे जाते आणि पाहते तर आता धनश्री पाहते तर काय शलाकाचा फोन आलेला असतो. आता धनश्री म्हणते शलाकाचा फोन आला आहे. त्यावेळेला विद्याधर हे ऐकतो आणि पटकन धनश्रीच्या हातातून फोन हिसकावून घेतो. शलाकाचा फोन आहे असं म्हणतो आणि फोन उचलतो कानाला लावतो. आता विद्याधर म्हणत असतो की अगो शलाका, तू धनश्रीच्या फोनवर का फोन केला आहेस बरं? त्यावेळेला शलाका म्हणत असते अक्कल शून्य माणसा, तू तुझा फोन स्विच ऑफ करून ठेवला आहेस. त्याला विद्याधर स्वतःचा फोन हातामध्ये घेतो आणि पाहतो तर काय खरंच फोन स्विच ऑफ झालेला असतो. आता तो म्हणत असतो माझा फोन स्विच ऑफ कसा काय झालाय बरं? त्यावेळेला आता शलाका म्हणत असते अरे तो फोन सोड, इथे काय झालं आहे ते त्याच्याकडे लक्ष दे जरा. अरे त्या गुंडांनी डिलिव्हरी व्यवस्थित केलेलीच नाहीये. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो अगं असं काय बोलतेस, त्या गुंडांनी मला मेसेज केलाय की डिलिव्हरी व्यवस्थित तुम्ही सांगितलेल्या ठिकाणावर झाली आहे म्हणून. त्यावेळेला शलाका म्हणत असते की अरे ती डिलिव्हरी त्या मूर्ख गुंडांनी तुझ्या घरीच केली आहे. हे ऐकून विद्याधर हादरतो आणि म्हणत असतो अगं काय बोलायलीस शलाका तू? आता विद्याधर हादरतो चांगला. शलाका म्हणत असते अरे विद्याधर थोडा जागा हो, आनंदीला ज्या संदुकात बंद केलंय ना ती संदूक तुझ्या घरी आहे. तुझ्या आणि युगंधरच्या आणि घरच्या सगळ्यांच्या समोरच ते आनंदी आहे. लवकरात लवकर कोणाला माहीत न होता ती संदूक तिथून हलव. लवकरात लवकर हे काम कर, नाहीतर आपण सापडले जाऊ. विद्याधर म्हणत असतो अगं मला अगोदर हे सांगायचं नाहीस का? त्यावेळेला शलाका म्हणत असते अरे मूर्ख माणसा, तू माझा फोन कट केलास आणि नंतर स्विच ऑफ केलास. आता विद्याधर म्हणत असतो अगं मी आणि तुझा फोन कट केला? कधी केला बरं? त्यावेळेला शलाका म्हणत असते अरे फोनचं सोड आणि कामाला लाग पहिल्यांदा. आता इकडे हा विद्याधर फोन कट केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की धनश्रीनेच फोन कट आणि स्विच ऑफ केलेला आहे. आता इथे काय म्हणत असतो तो धने काय झालं ग, कुठे जायचं बरं जेवायला? आता धनश्री विद्याधरजवळ येते आणि म्हणत असते अहो पण शलाकाचा फोन आला होता, काय म्हणत होती ती? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो धने मला एक गोष्ट सांग, शलाकाचा फोन कुणी कट केला आणि माझा फोन कुणी स्विच ऑफ केला बरं? त्यावेळेला धनश्री म्हणत असते अहो त्याचं काय झालं माहित आहे का, मीच केला. म्हणजे एवढ्या दिवसांनी तुमचा मूड चांगला होता ना म्हणूनच मी हे सगळं केलं. आता हा विद्याधर धनश्रीवर एवढा चिडलेला असतो की तिला खाड करून कानाखाली आणतो आणि तिथेच खाली पाडतो आणि तिला म्हणत असतो तुला काही चुलीवरचं मटण खायचंय का? बघ तुला चुलीवर ठेवून अशी शिजवतो ना की कायमची लक्षातच ठेवशील बघ, असं म्हणतो आणि तिचा फोन खाली फेकतो आणि स्वतः खाली निघून जातो. इकडे आता धनश्री नेहमीप्रमाणेच हताश झालेली असते आणि रडायला लागलेली असते. आता इथे हॉलमध्ये पूजेची तयारी चाललेली असते आणि गुरुजी काय म्हणत असतात त्या पेटीकडे पाहून अहो बापू ही पेटी इथे कशाला ठेवली बरं? पूजेसाठी आपल्याला अडचण होईल ना, थोडीशी बाजूला सारता का? त्यावेळेला बापू म्हणतात हो सारतो ना. असं म्हणून बापू लगेच ती पेटी सारायला सुरू करतात. पण बापूंना ती पेटी एकट्याला सारलीच जात नाही म्हणून आता माई येतात बापूंना मदत करण्यासाठी. आता इथे माई आणि बापू ताकद लावूनच ती पेटी ढकलण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांना ती पेटी साधी हालत सुद्धा नसते. आता बापू म्हणत असतात अगो काय जड आहे बरं ही पेटी? त्यावेळेला माई म्हणत असतात काय असेल हो या पेटीमध्ये, एवढी का जड असेल? आता या दोघांचं असं या पेटी बरोबर चाललेलं असतं. तेवढ्यातच विद्याधर खाली आलेला असतो आणि माई आणि बापूंना त्या पेटीजवळ पाहून चांगलाच हादरतो. आता बापू म्हणत असतात मला सांग बरं ही पेटी घरामध्ये आणली कुणी? अगं यामध्ये एवढं काय ठासून भरलंय बरं जी की ते हालना सुद्धा झाले आपल्याला. त्याला माई सुद्धा म्हणत असतात हो ना बघा काय असेल बरं या पेटीमध्ये, कुणाची असेल बरं, काय भरलं असेल यामध्ये? आता या दोघांना चांगलेच प्रश्न पडलेले असतात. तेवढ्यातच विद्याधर इकडे चांगलाच हुशार होत असतो. तो म्हणत असतो अरे बापरे हे दोघे तर त्या पेटीतला ढकलत आहेत की या दोघांनी चुकून जर ती पेटी उघडली तर या दोघांना एका मिनिटाच्या आत कळेल की त्यामध्ये आनंदी आहे. आता इकडे माई बापूंना म्हणत असतात अहो आपण उघडून बघूया का या पेटीमध्ये काय आहे? त्यावेळेला बापू सुद्धा म्हणतात अगो हो बघूया ना, किती जड आहे, काय भरलंय ते तरी बघूया. असं म्हणतच माई आणि बापू त्या पेटीचं टोपण हळूहळू वर करणार इतक्यातच हा विद्याधर जोराने बापू म्हणून ओरडतो. आता बापू पटकन ते टोपण खाली सोडतात, माई सुद्धा सोडतात कारण दोघे दचकतात एवढ्या जोराने हा विद्याधर ओरडतो. आता लगेच बापू विद्याधरकडे वळून पाहतात. शिल्पा सुद्धा तिथे असते, लगेच दचकते आणि एवढ्या जोराने विद्याधर का ओरडला हेच कोणाला कळत नसतं. आता त्यावेळेला विद्याधर म्हणतो अहो माझं बापूंच्याकडे काम होतं ना म्हणूनच त्यांना हाक मारली. आता विद्याधर म्हणत असतो थांबा बापू मी आलो. आणि तुम्ही दोघं काय करायला लागलाय बरं? एवढी जड पेटी कशाला ढकलायला लागलाय बरं तुम्ही? अहो तुम्हाला गुरुजी जिथे बोलवायला लागलेत ना, तुमची पूजा सुरू आहे ना, जा बरं तिथे जाऊन बसा, या पेटीचं काय करायचं ते मी बघतो. त्यावेळेला बापू म्हणत असतात अरे विद्याधर कुणाची पेटी आहे ही? आणि लय जड आहे बाबा, ढकलणं सुद्धा
सुद्धा झाले, काय भरलं यात काय माहीत. त्याला माई सुद्धा म्हणत असतात, हो रे विद्याधर, काय भरलं असेल बरं यात, आणि ही पेटी कुणी आणून ठेवली, आम्हाला तर काही लक्षातच येत नाहीये. त्याला विद्याधर म्हणत असतो, अहो तुम्ही कशाला त्या पेटीच्या विषयात पडताय, सोडा बरं ती पेटी तुम्हाला ढकलणार आहे का, जावा तुम्ही दोघं जण पूजेचं बघा. आता माई आणि बापू गुरुजी जवळ जातात आणि गुरुजी म्हणत असतात, आता आपण सगळ्यांनी पूजेला बसायचं आहे, तयारीत राहा. त्यावेळेला माई बापू हो म्हणत असतात. आता इकडे विद्याधर पेटीवर हात ठेवूनच म्हणत असतो, बाप रे, लवकर आलो म्हणून बरं झालं, नाहीतर या माई बापूंनी आज आनंदी शोधूनच काढली असती. त्यांना कळालंच असते की या पेटीमध्ये आनंदी आहे. नाही, काहीतरी करायलाच हवं, लवकरात लवकर या आनंदीचा बंदोबस्त घराच्या बाहेर केलाच असा विचार करूनच हा विद्याधर आता आनंदी असलेली पेटी हळूहळू ताकदीने ओढायला लागलेला असतो. तेवढ्यातच मिताली, प्रांजल, युगंधर पूजेसाठी हॉलमध्ये आलेले असतात. आता युगंधरचं लक्ष जातं विद्याधरकडे आणि पाहतो तर काय, विद्याधर चांगली ताकद लावून ती पेटी खेचायला लागलेला असतो. युगंधर ते पाहून म्हणत असतो, विद्याधर काय करत आहेस, कसली पेटी आहे ती आणि का ढकलत आहेस बरं तू. त्याला विद्याधर म्हणत असतो, नाही माहित मला कुणाची आहे, कुणीतरी पार्सल आणले वाटतं, गुरुजी म्हटले ही तर नको ती पेटी, अडचण होईल, म्हणूनच इकडे बाजूला ढकलायला लागलोय मी, बाकी काही नाही. आता युगंधरला चांगलाच या विद्याधरवर संशय येतो. आता युगंधर त्या पेटीकडे येत असतो. म्हटल्यानंतर विद्याधर लगेच त्या पेटीच्या पुढेच येऊन उभा राहतो. आता युगंधर म्हणत असतो, काय झालं रे, तू महादेवाच्या पूजेला बसणार होतास ना. त्याला आता विद्याधर चांगलाच चाचपडतो, कारण ह्याचा आनंद तर आता गायबच झालेला असतो. तो म्हणत असतो, अरे मी असं म्हणतच नाही म्हणणार. इतक्यातच युगंधर म्हणतो, अरे देवाला दिलेला शब्द तरी पाळ, मगाशी तर म्हणाला होतास की मी पूजेला बसणार, जा बरं पटकन पूजेला बस, सोड त्या पेटी. आता इथे गुरुजींनी बोलल्यानंतर युगंधर जाऊन पाटावर पूजेसाठी बसतो. आता शिल्पा म्हणत असते, विद्याधर तू पण ये ना, ये इथे पूजेला बस. त्याला विद्याधर अजिबात ती पेटीचं स्थान सोडतच नाही आणि तिथेच खाली बसतो त्या पेटीला टेकून आणि म्हणत असतो, नाही मी पाटावर कशाला, मी इथेच बरं आहे, मी इथे पेटीला टेकून बसतो. आता युगंधर म्हणत असतो की अरे तिथे खाली कशाला बसतोय, इकडे येऊन पाटावर बस ना. आता इथे विद्याधरचं लक्ष पूजेमध्ये नसतं. आता त्याला ही पेटी नेमकी इथून हलवायची कसं याचाच प्रश्न पडलेला असतो. आता त्याला एक आयडिया सुचते. तो खिशातून फोन काढतो आणि शलाकाला मेसेज करतो, लवकरात लवकर गुंडांना इकडे पाठव आणि ही पेटी घराबाहेर काढायला सांग, लवकर कर. आता विद्याधरने असा मेसेज केल्यानंतर शलाका काय करते ते आपण पाहूया. इकडे आता गुरुजी युगंधरला म्हणत असतात की तुमच्या मुलांना सुद्धा तुमच्या सोबतच पूजेला बसायला सांगा. आता इथे गुरुजींनी अभिषेकला सगळ्यांनाच बसायला सांगितलेलं असतं. म्हटल्यानंतर मिताली काय करते, प्रांजल जवळ जाते आणि म्हणत असते, अरे प्रांजल असं काय करतोयस, बस ना तिथे बाबांच्या शेजारी. आता प्रांजल म्हणत असतो, नाही अजिबात मी बसणार नाही, मी पूजेसाठी खाली आलोय ना, मग त्यांच्या शेजारी बसणार नाही. आता मिताली म्हणत असते, अरे असं काय करतोयस प्रांजल, आईसाठी तरी बस बघ, आई जशी पूजा मांडते ना तशीच आपण पूजा मांडली आहे, निदान तिच्यासाठी तरी बस रे. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, नाही मी अजिबात बसणार नाही, मी इकडे पाठीमागे बसतो. आता इथे शिल्पा सुद्धा प्रांजलला पूजेसाठी बसण्यासाठी सांगत असते, म्हणून आता प्रांजल तिथेच खाली बसतो. आता इथे गुरुजी पृथ्वीला विचारत असतात. ते म्हणत असतात, पृथ्वी कुठे आहे, तो का आला नाही बरं पूजेला. आता इथे शिल्पा थोडंसं खोटंच बोलते, कारण तिला माहित असतं पृथ्वी खाली येणार नाही. ती म्हणत असते, पृथ्वी थोडा कामासाठी बाहेर गेला आहे, त्याला या पूजेसाठी नाही यायला होणार. त्यावेळेला गुरुजी म्हणत असतात, जास्त वेळ होणार आहे का, नाहीतर आपण थांबूया तो येईपर्यंत. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, हो त्याला खूपच वेळ होणार आहे. तेवढ्यातच पृथ्वी खाली आलेला असतो आणि म्हणत असतो की मी आहे पूजेसाठी. आता इथे पृथ्वी खाली आल्यानंतर गुरुजींना नमस्कार करतो आणि गुरुजी आता तिथेच खाली युगंधर जवळ पूजेला बसायला पृथ्वीला सांगत असतात. पृथ्वी युगंधरच्या शेजारी पूजेसाठी बसण्यासाठी साफ नकार देतो. त्यावेळेला बापू येऊन पृथ्वीला समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतात, अरे पृथ्वी असं काय करतोयस, बस ना तिथे खाली पूजेसाठी. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही महादेवासाठी माझ्या मनामध्ये खूप भक्ती आणि आदर आहे, पण यांच्यासाठी अजिबात नाही. आता हा पृथ्वी गुरुजींच्या समोरच युगंधरचा अपमान करतो आणि आता तो म्हणत असतो की मी फक्त देवाच्या पूजेसाठी इथे आलो आहे, बाकी कुणासाठी सुद्धा नाही. आता हे ऐकून युगंधरला पुन्हा वाईट वाटत असतं, पण आता युगंधर म्हणतो, गुरुजी पूजा सुरू करा. त्यानंतर गुरुजी मंत्रपठण करायला सुरू करतात आणि युगंधर पिंडेवर फूल बेल वाहतच हात जोडून बसलेला असतो आणि देवाचा आशीर्वाद आता युगंधरला मिळणार आहे. तो म्हणजे त्या पेटीमध्ये बंद असलेल्या आनंदीला शुद्ध यायला सुरू होते. आता इकडे आनंदी शुद्धीवर आल्यानंतर चांगलीच हालचाल करायला लागलेली असते.
असते आता ती पूर्ण शुद्धीवर आलेली असते. आता हे कळतंय विद्याधरला. आता विद्याधर म्हणत असतो या आनंदीला शुद्ध आली वाटतं, आता काही ही गप्प बसणार नाही. आता विद्याधर एवढा घाबरलेला असतो की त्याला असं वाटत असतं की ही आनंदी आता पेटीमध्ये धडपड सुरू करणार हे नक्की. तर प्रेक्षकांनो, इथे आता आनंदीला शुद्ध आलेले असते आणि विद्याधरला चांगलाच घाम फुटलेला आहे आणि घरातील सगळीच लोक आता हॉलमध्ये सुद्धा असतात. हे पाहून तर विद्याधर जास्तच घाबरलेला असतो. आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की महादेवाचा आशीर्वाद युगंधरला मिळणार आहे आणि दैवी संकेत त्या पेटीवर नाग बसूनच देणार आहे. आता आनंदी त्या पेटीमध्ये आहे ही युगंधरला माहीत पडणार आहे. म्हणून आता युगंधर त्या पेटीकडेच पेटी उघडण्यासाठी वाटचाल करत असतो. पण आता युगंधर ही पेटी उघडतो की नाही, का नेमकं त्याच वेळेला दुसरं कोणीतरी काहीतरी घोळ घालतं हेच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आता जर आनंदी त्या पेटीमध्ये सापडली तर हे विद्याधरने केलं आहे हे सुद्धा युगंधरला कळणार आहे आणि हे ज्या वेळेला मुलांच्या समोर येईल त्यावेळेला पुन्हा एकदा मुलं या विद्याधरला ओळखणार आहेत. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा.